नमस्कार, मराठवाडा 11 न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। अखेर वाल्मिक कराड शरण आलाय। पुण्यातील सीआयडी ऑफिस समोर त्याने हजेरी लावली। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं। त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी आंदोलने केली। या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती। नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता। मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मांडला। त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ह्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप आणि मुंडेच्या राजीनाम्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबतचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असल्याचं सांगितलं होतं। त्याचबरोबर या प्रकरणातील दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आलं। त्यांनी राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांनी फाशी द्या असंही म्हटलं होतं। दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड यांची पत्नी आणि त्यांच्या संपर्कातील काही जणांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली, तर काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली। काही आरोपींना मालमत्ता जप्त करण्यात आली। कराड फरार असताना त्यांच्या पत्नीची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे।